मुंबईत पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात विश्व हिंदू परिषद प्रचंड आक्रमक झाली आहे। मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबईत करण्यात आलेली आहे। चर्चगेटमधील ही बातमी आपण बघतोय आता। पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात विश्व हिंदू परिषद प्रचंड आक्रमक झालेली आहे। चर्चगेटमधील ही बातमी आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात खरं तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येते। आता विश्व हिंदू परिषद प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र आहे। मोठ्या प्रमाणात चर्चगेटमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय सविस्तर माहिती आहे? आता पोलीस प्रशासनाविरोधात कुठेतरी विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली आहे, काय नेमकं कारण आहे? नक्कीच मेघना, वडाळे येथे रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडनं एक शोभायात्रा काढली होती। त्याची कोणती परवानगी नव्हती। मात्र या संपूर्ण परवानगी नसलेल्या शोभायात्रेला कुठेतरी पोलिसांनी विरोध केला, त्यांनी लाठीचार्ज तेव्हा केला आणि कुठेतरी या संपूर्ण लाठीचार्जच्या विरोधात, या संपूर्ण कारवाईच्या विरोधात सध्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोघांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सध्या चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर हे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत आणि एकंदर पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देत आहेत। एकंदर ज्या प्रकारे कारवाई केली पोलिसांनी, ज्या प्रकारे लाठीचार्ज केला, ज्या प्रकारे मारहाण केली, एकंदर सर्व कार्यकर्त्यांवर त्याचा निषेध कुठेतरी संपूर्ण कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल? तुमच्या हातात साखळी बांधली आहे, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे, काय भूमिका आहे तुमची? आमचे प्रवक्ता आहे, त्यांच्याशी बोला ना या विषयावर। तुम्ही आंदोलन करताय, काय कारण काय? आमच्या प्रवक्त्यांशी बोला, आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला। आम्ही नाही प्रवक्त्याशी बोला। एकंदर कार्यकर्ते आहेत ते बातचीत करत आहेत आणि एकंदर प्रत्येक जण हा जो आहे तो घोषणाबाजी करत आहे। पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली, पोलिसांनी ज्या प्रकारे लाठीचार्ज केला, त्याचा कुठे निषेध हे संपूर्ण कार्यकर्ते करत आहेत आणि एकंदर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे सर्व आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी। दादा, काय सांगाल? नेमकी तुमची भूमिका काय, मागणी काय? अहो, तुम्ही न्यूज वरती दाखवलीत ना, पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केला, ते लाठीचार्ज केला कार्यकर्त्यांवर। तर अशा प्रकारे एकंदर प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो भूमिका मांडत आहे आणि प्रत्येक जण ही भूमिका मांडत। दादा, काय सांगाल? तुमची मागणी काय? आज इथं आंदोलन चालू आहे चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर, म्हणणं काय तुमचं? मागणी तुम्ही ऐकतात, जे पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला केलाय, मारलाय, डोके फोडलाय, आमचा एक कार्यकर्ता ICU मध्ये होते, ते जे पण पोलीस कर्मी जे आहे त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, डिस्मिस करायला पाहिजे, हे आमची मागणी आहे। एकंदर सरकार पर्यंत कुठे सरकार सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यांच्या बाजूने मांडणारं सरकार आहे, मात्र तरीही तुम्हाला आंदोलन करावं लागतंय का? अशी एक सरकार आता आली आहे, ऑफिसर 20-25 वर्षाला अपॉइंट झाले, कोणी अपॉइंट केलंय, कोणी शिफारशाने, सगळ्यांना सगळं माहित आहे। आमची जे रोष आहे, क्रोध आहे, पोलीस कर्मी ज्यांनी एक कृत्य केली आहे त्यांच्यावर या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर चर्चगेटमध्ये आता पोलिसांविरोधात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।